आता माझ्याकडे नाहीये. पण मला असं सांगण्यात आलं होतं, की त्यांनी येऊन सरेंडर केलंय आणि त्यानंतर काही स्टेटमेंटही त्यांनी पोलिसांना दिलंय. तर आत्ताच्या घटकेला हे झालं ठीक आहे, पण आरोपी 3 होते. तर अजय आणि शीतल यांचं काय झालं ते अजूनपर्यंत काही कळलेलं नाहीये. पण आता प्रमुख आरोपी आपण जो म्हणतोय तो आनंद गर्जे पोलिसांकडे आहे असं कळलंय. या व्यतिरिक्त तेवढं होतंय की नाही तेवढ्यात मला त्यांच्या गावाकडून म्हणजे पाथर्डी तालुक्यातनं त्या अंत्यविधीचे सगळे फोन यायला लागले. तिथे प्रचंड तमाशे केले गेले. कारण आत्ताच्या घटनेला मला जी माहिती तिच्या मामांकडनं मिळाली, की त्या पूर्ण नातेवाईकांनी ठरवलं, की आनंद गर्जेच्या घराच्या बाहेरच अ, असा हा अंत्यविधी करायचा. खरं तर मला हे बिलकुल पटण्यासारखं नव्हतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, "तुम्ही मला आधी विचारलं असतं तर मी असं करू नका." असंच तुम्हाला सांगितलं असतं. पण अंत्यविधी तिथे करायचं ठरवलं. मग त्याच्यात बाचाबाची झाली. काही माध्यमं तिथे पोहोचल्यानंतर तुमचे कॅमेरा फोडून टाकू इथपर्यंत त्यांची मजल गेली. मग त्यानंतर ते त्यांनी पूर्ण उचलून लाकडं-बिकडं जी होती ती थोडी डिस्टन्सवर नेली. म्हणजे दोघांनी ठरवलं, की दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी ठरवून मग ते थोडं लांब त्यांनी केलं आणि आज हा अंत्यविधी झाला. मला या गोष्टीचं दुःख तर खूप आहे, पण चीडही येतेय, की या प्रत्येक गोष्टीत आता म्हणजे राजकारणी तर राजकारण करतातच, आता पी-ए सुद्धा